माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना नागपूर पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे कोर्टाच्या निर्देशानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। अनेक वर्षांपूर्वी सरकारी कामात अडथळा आणण्याच्या प्रकरणात हर्षवर्धन जाधव यांच्यावर वॉरंट निघूनही न्यायालयात हजर राहत नव्हते। त्यामुळे न्यायालयाने निर्देश दिले आणि त्यांच्या विरोधात नॉन बेलेबल वॉरंट जाहीर करण्यात आलेला होता आणि त्याच पार्श्वभूमीवर नागपूर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। महत्त्वाचं म्हणजे त्यांना ताब्यात घेतल्यानंतर मेयो रुग्णालयामध्ये तपासणीसाठी आणण्यात आलेलं आहे। या ठिकाणी त्यांच्या वेगवेगळ्या तपासण्यासुद्धा करण्यात आल्याचं जे डॉक्टरांकडून सांगितलं जात आहे। मात्र त्यांच्या छातीमध्ये दुखत असल्याची तक्रार त्यांच्याकडून करण्यात आलेली होती। त्यामुळे त्यांना 24 तासासाठी डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आल्याची माहितीसुद्धा डॉक्टरांच्या सूत्रांकडून मिळते आहे आणि एकंदर म्हणजे आता त्यांना याच मेयो रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। 24 तासपर्यंत त्यांना देखरेखीत ठेवण्यात येणार आहे आणि त्यानंतर मग पोलीस कारवाई करून त्यांना जेलमध्ये पाठवलं जाणार असल्याची शक्यतासुद्धा वर्तवली जात आहे। कॅमेरामन सचिन सयामसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।